हरिओम. नंतर काय केलं भगवंतांनी पुढच्या 18 श्लोकांमध्ये या स्थितप्रज्ञाचं अतिशय अप्रतिम वर्णन केलं. त्या 3-4 गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितलं बरं का. पहिलं काय सांगितलं, ज्याचं अंतःकरण मनात उठल्याने अनेक इच्छांनी कामनांनी विचलित झालेलं आहे ना, अशांची बुद्धी स्थिर होत नाही. त्यासाठी स्वतःच्या मनातल्या इच्छा कामना यांचा त्याग करावा लागतो. दुसरं असं सांगितलं की अशा माणसाचं अंतःकरण जीवनात घडणाऱ्या कोणत्याही प्रसंगाने कलुषित होत नाही आणि कोणी काही सांगितलं तरी त्याची निष्ठा इतकी ठाम असते की त्याचा बुद्धिभेद होत नाही. तिसरं असं सांगितलं की ज्याचं अंतःकरण नेहमीच प्रसन्न असतं त्याच्या बुद्धीमध्ये भगवंतांचं अवतरण झालेलंच आहे असं समजावं आणि अशा माणसाची बुद्धी मग भगवंतापाशी स्थिर राहते असंही ते म्हणाले. आणि मग ह्या कर्मयोगाच्या साहाय्याने ज्याने आपलं समत्व प्राप्त केलं आहे अशांची उदाहरणं 3ऱ्या अध्यायात सांगितली. कर्मणे संसिद्धी आस्थिता जनकादया वगैरे वगैरे. 4थ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितलं की हा जो कर्मयोग आहे ना, हा त्यांनी काही नव्याने सांगितलेला नाही हो. अहो, पृथ्वीच्या सुरुवातीलाच त्यांनी तो कर्मयोग सूर्याला सांगितला होता, पण तो परंपरेने खाली आला होता. नंतर ही प्रक्रिया काळाच्या योगामध्ये खंडित झाली आणि म्हणून त्यांनी परत एकदा अर्जुनाला तो सांगितला. या संदर्भातच भगवंतांनी स्वतःच्या अवताराची प्रक्रिया पण सांगितली बरं का. अजोपी सन्न वयात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. म्हणजे माझ्या मायेच्या सहाय्याने मी प्रगट होतो हे सांगितलं. आणि त्या काळासाठी धर्माचा योग्य अर्थ काय तो सांगण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुर्जनांचं निर्धारण करण्यासाठी मी अवतार घेतो हेही सांगितलं. परित्राणाय साधूनाम विनाशायाच्या दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्म अकर्म विकर्म यांचा पण उहापोह केला आणि सर्व कर्मबंधनातून सुटण्याचा सोपा मार्ग असा सांगितला. कर्मण्य कर्म यः पश्येत अकर्मणीचे कर्म ह्या स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. 4थ्या अध्यायातला 18वा श्लोक होता. जो माणूस प्रत्येक कर्मामध्ये अकर्म पाहतो म्हणजेच प्रत्येक कर्म भगवंतांनी सोपवलेलं त्याच्या प्रेरणेने घडणारे असं मानतो आणि अकर्मणीचे कर्म या आणि प्रत्येक कर्म भगवंतासाठी आणि भगवंतामध्येच घडत असतं असं मानतो, तो खरा बुद्धिमान आणि युक्त समजावा असंही सांगितलं. 5व्या अध्यायात भगवंतांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, अतिशय महत्त्वाच्या. एक सांगितलं कर्मयोगाच्या माध्यमातून आपलं अंतःकरण शुद्ध होतं हे खरं आहे, पण मग त्याचाच आपल्याला अतिशय अभिमान वाटायला लागतो. मी अगदी शुद्ध, मी वेडेवाकडे काही खात नाही वागत नाही. आणि माणसं पहा इतर काही खातात काही कुठेही बसतात काही करतात, अगदी एखाद्या किड्याप्रमाणे जीवन आहे हो, दुसरं काय आहे. निश्चित वाईट आहे. आणि बघा ना, मी असं कशाला वाईट बोलून त्यांच्याविषयी जीभ विटाळू, मी नाही विटाळत बाबा. कारण काय, मी पवित्र आहे, मी श्रेष्ठ आहे. मग आता मी श्रेष्ठ आणि इतर कमी दर्जाचे आहेत हा भेदभाव मनात निर्माण झाला ना, म्हणजे मग भगवंताकडे नाही वाटचाल करत, आपण उलटी करतो. कारण भगवंत कसे आहेत, त्यांच्यामध्ये कसलाच भेद नाही आहे, सर्व त्यांचेच. म्हणजे मग शुद्ध अंतःकरणामुळे मी भगवंताच्या जवळ जाण्याऐवजी त्याच्यापासून अहंकारामुळे दूर दूर जाऊ लागतो. आणि हे मनबुद्धीचं समत्व नक्कीच नाही ना, निश्चितच नाही. आपलं वागणं खरोखरच समत्वाचं आहे का, सर्वांशी आपण समत्वाने वागतो का खरंच, कमी श्रेष्ठ आहे हा अहंकार मनामध्ये थैमान घालत असतो. हे पाहण्यासाठी साधकाने काय करावं, रोज स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, स्वाध्याय करावा. आणि ते अतिशय आवश्यक आहे असंही भगवंतांनी 5व्या अध्यायात सांगितलं. त्याच 5व्या अध्यायात भगवंतांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली बरं का. ती म्हणजे जीवनात जसं कर्म करणं आवश्यक आहे ना, तसंच केव्हा ना केव्हा तरी त्या कर्मातून निवृत्त होणंसुद्धा आवश्यक आहे. आणि मग निवृत्त होऊन पूर्णपणे भगवत भजनाकडे स्वतःला वळवणं हे आवश्यक आहे असंही सांगितलं. प्रत्येक कर्माची सुरुवात कशी करावी हे जसं माणसाला समजलंच पाहिजे ना, तसंच प्रत्येक कर्मातून निवृत्त केव्हा व्हावं हे समजलंच पाहिजे ना. समजा एखादा माणूस बोलतो आहे, बोलायला ठीक आहे, केव्हा तरी थांबलं पाहिजे ना. एखादा चालतच राहिलं तर कसं चालेल, चालणं देखील थांबवलंच पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये हे प्रवृत्ती निवृत्तीचं संतुलन माणसाने पाळलंच पाहिजे. त्यासाठी भगवंताने अगदी ठामपणे सांगितलं की ज्यांनी प्रवृत्ती आणि निवृत्तीचं हे संतुलन साधलं ना, तोच खरा स्थिरमती हे जाणणं आवश्यक आहे. अर्थात सर्व कर्म टाकून त्यातून निवृत्त होणं असा त्याचा अर्थ नक्कीच नाही. किंबहुना जोपर्यंत माणसाचा श्वास आहे ना,
तोपर्यंत कर्म होतच राहणार. कर्म कसं सोडणार हो? कारण ही मुळी कर्मयोनीच आहे ना, मनुष्ययोनी. मग कर्मातून निवृत्त व्हायचं म्हणजे काय करायचं? तर कर्मामध्ये, कर्मफळामध्ये जी आसक्ती आहे ना, त्याचा त्याग करायचा. तिचा फक्त त्याग करायचा. म्हणजे जे घडते ते हरिइच्छा म्हणून स्वीकारायचं, दुसरं काय? म्हणजे मग कर्मासक्ती, कर्तृत्वासक्ती, कर्मफलासक्ती यांचा खऱ्या अर्थाने त्याग होईल निश्चितच. आणि हे ठीक आहे. प्रत्यक्षात मात्र काय होतं, समजा आपण घरातल्या सगळ्या कर्मांमधून अगदी निवृत्त झालं आणि काढून घेतलं, निदान त्यातली आसक्ती काढून टाकली, आणि मग काय केलं, सर्व काळ भगवंताच्या भजनपूजनामध्ये घालवायचा, सत्संगामध्ये घालवायचा असं ठरवलं, तर एक अडचण समोर उभी राहतेच ना हो. समजा घरात अगदी शांतता आहे, आपण शांतपणे जप करायला बसलो आहे, तोंडाने जप चालू असतो, पण मन मात्र इकडे तिकडे धावतंच की नाही? धावतच असतं. कित्येकांचा अनुभव आहे की नेमकं जपायला किंवा ध्यानाला बसताना की नको ते विचार मनात येतात आणि मन काही केलं तरी शांत होत नाहीच. ह्यावर उपाय म्हणून भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये प्राणायाम आणि ध्यान अशी अष्टांग योग साधनं सांगितली. अगदी कसं बसावं, आसन कुठलं असावं इथपासून सुरुवात केली. पण या ठिकाणी मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इंद्रिय आणि मन आणि बुद्धी यांच्यावर जबरदस्ती नाही करता येतो. त्यामुळे जबरदस्तीने पद्मासन वगैरे घालायच्या भानगडीत पडू नका बरं का, नाहीतर ते सोडवताना मोठं कठीण होईल. मग काय करावं, अगदी साध्या सहज अशा सुखासनात सुरुवात करावी ना, ज्या पद्धतीने बसता येईल तसं बसावं. तसंच मनावर ताबा याचा अर्थ तरी काय होतो, आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या विषयात काही काळपर्यंत मनाला एकाग्रपणे गुंतवण्याची क्षमता प्राप्त झाली ना, म्हणजे मनावर ताबा प्राप्त झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि एकदा मनावर ताबा प्राप्त झाला ना की मन एखाद्या विषयामध्ये पूर्णपणे एकाग्र करणं आणि किती वेळ केवळ त्याच विषयात त्याला पूर्णपणे लीन करणं हे जमू लागतं बरं का. हे घडलं की साधनेमधली आणखीन एक अडचण मोठी उभी राहते. मनाच्या आणि बुद्धीच्या एकाग्रतेमुळे आपल्याच आतमध्ये असलेल्या अनेक सुप्त शक्ती जागृत होतात. सर्वसामान्य भाषेत आपण त्यांना सिद्धी म्हणतो. मग आपण इतरांचा काही आशीर्वाद दिले तर ते फळाला येतात, इतरांच्या मनातले विचार जाणता येतात, त्यांच्या समस्येवर आपण जे काही उपाय सुचवू ना ते योग्य ठरतात, त्यांच्या समस्या सुटायला लागतात. आणि असं एकदा झालं की मग आपल्याकडे एक मार्गदर्शक, एक संत, एक सत्पुरुष म्हणून पाहायला लागतात. आता खरं तर या सिद्धी अगदी क्षुद्र आहेत बरं का, यात काही शंकाच नाही. पण साधकाला मात्र असं वाटतं की आपण आता सिद्ध झालो आणि मग भगवंताला तर बाजूलाच, साधक त्या सिद्धीमध्ये अडकतो, असंही घडतं. मंडळी, या सिद्धी ज्या आहेत ना या केवळ एक मार्गदर्शक दगड आहेत बरं का. जसं समजा आपण रस्त्यावरून जातो, मुंबईवरून आपण पुण्याला जातो आहे, कल्पना करा. आता पूर्वी मैलाचे दगड असायचे, आता किलोमीटरचे असतात. काय लिहिलं असतं, एक दगड लागतो, त्याच्यावर काय लिहिलेलं असतं की आपण मुंबईपासून 50 किलोमीटर आलो आणि अजून 100 किलोमीटर पुणे दूर आहे असं लिहिलेलं असतं. आता ह्याचं तसंच सिद्धींचं सुद्धा आहे हो. सिद्धीपर्यंत माणसाची प्रगती झाली याचा अर्थ भगवंताकडच्या वाटचालीतला एक टप्पा आपण ओलांडला. पण अजून बरंच पुढे जायचं आहे ना, नक्कीच जायचं आहे, हे विसरून नाही चालायचं. म्हणून मग भगवंतांनी 6व्या अध्यायातल्या अगदी अंतिम श्लोकामध्ये एक महत्त्वाची साधना सांगितली. योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समीयुक्त तमो मतः. 6व्या अध्यायातला 47वा श्लोक होता. स्वतःच्या आत्म्याला माझ्यामध्ये स्थापन करून जो अत्यंत श्रद्धेने माझं अखंड भजन करतो, पूजन करतो, नामस्मरण करतो, तोच खरा योगी आहे आणि तोच सर्वात श्रेष्ठ आहे आणि मला अतिशय प्रिय आहे असंही भगवंतांनी सांगितलं. म्हणजेच नुसतं अंतःकरण शुद्ध करून थांबायचं नाही बरं का. मग काय करायचं, ते भगवंतांच्या चरणी लीन करायचं. म्हणजे मग सिद्धी असिद्धी ह्यातला रस संपून जातो. भगवंतापाशी मन स्थिर होतं. सिद्धी राहतात पण त्यांचा अहंकार आणि आसक्ती मात्र पूर्णपणे निघून जाते. आता बघा, पहिल्या 6 अध्यायांचा ज्या साधना सांगितलेत त्यांचा आपण अगदी सविस्तरपणे आढावा घेतला. का बरं? कारण काय होतं मंडळी, आपल्या आणि सर्व साधकांच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि ज्या भगवंतामध्ये मन लावायचं आहे त्याचं रूप कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगायला भगवंताने 7व्या अध्यायापासून सुरुवात केली. आणि भक्ती साधनेचा उहापोह 7 ते 12 या अध्यायात केला. भगवंतांचं रूप आणि स्वरूप सविस्तर जाणण्यासाठी ना 7व्या अध्यायात भगवंतांनी ज्ञान आणि विज्ञानाविषयी मांडायला सुरुवात केली बरं का. त्यांनी प्रथमच हे स्पष्ट केलं की जगात जाणण्यासारख्या फक्त
3-4च गोष्टी आहेत. कुठलं आहे? जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, आणि ईश्वर म्हणजे काय, आणि शेवटी परमेश्वर म्हणजे काय, हे स्पष्ट जाणा. आणि हे जर जाणलंत ना तरच भगवत स्वरूपाचं खरं ज्ञान प्राप्त होईल, असंही त्यांनी सांगितलं. पण त्याच अध्यायात शेवटी 4 ते 6 श्लोकात प्रथम जीव, जगत, ईश्वर रूपाची चर्चा केली आहे. काय सांगितलं? भूमिरापो नरो वायूपासून तर थेट अगदी मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव पर्यंत. पण या केवळ साधनेने, केवळ आपल्या प्रयत्नाने साध्य नाही होत बरं का, नक्कीच आहे. कारण भगवंताची जरी इच्छा असली ना तरी माया भगवंत आणि साधक यांच्यामध्ये अनेक प्रकारचे मोहरूपी अडथळे निर्माण करतो. बरं, ती माया कशी आहे? दैवी आहे, भगवंताचीच आहे. त्यामुळे ती पार करणं मोठं कठीणसुद्धा असतं, हे भगवंताने सांगितलं. काय म्हणाले ते? की दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. पण पुढे असंही सांगितलं, माम एव यो प्रपद्यन्ते माया मेहताम तरंती ते. जे फक्त मला शरण येतात ते मात्र काय करतात? सर्व भावांनी भगवत भजनाकडे वळतात आणि मात्र मग माझी माया ते सहजपणे तरून माझ्यापर्यंत पोचतात, असे सांगितलं. स्वतःचं स्वरूप जास्त स्पष्ट करण्यासाठी भगवंताने मग त्याच अध्यायामध्ये 8व्या श्लोकापासून पुढे 4-5 श्लोकामध्ये 14-15 उदाहरणं दिली बरं का. रसोमप्सु कौंतेयपासून अगदी थेट पुढेपर्यंत. म्हणजे प्रथम तत्वदृष्टीने आणि मागून उपलब्धीच्या दृष्टीने उदाहरणं होती. आणि मग भक्तांचे 4 प्रकार पण सांगितले. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीचे भरतर्षभ वगैरे. 8व्या अध्यायात भगवंतांनी जीवाच्या निरनिराळ्या गती सांगितल्या. उत्तरायण, दक्षिणायन, सूर्यमार्ग, चंद्रमार्ग, या सगळ्या गतींचं विश्लेषण केलं. त्यावेळेला आपण त्याचा अगदी सविस्तर अभ्यास केलेलाच आहे. या अभ्यासाच्या वेळेलाच मी असं स्पष्ट केलं होतं की हे स्पष्टपणे जाणणं आवश्यक आहे बरं का, की जो काया वाच्या मनाने भगवंताचा भक्त झाला ना त्याला कसलीच काळजी नाही आहे. त्याने केव्हाही जरी ध्येय सोडला तरी त्याची गती उत्तमच असते. 9व्या अध्यायात भगवंतानी या अगदी भगवत तत्त्वाचं शास्त्रीय दृष्टीने विवेचन केलं आहे बरं का. काय म्हणाले ते? मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मस्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थितः न च मस्तानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम भूतभृंदच भूतस्थो ममात्मा भूतभावना. हा 9व्या अध्यायातले 4 आणि 5 श्लोक होते. आता या श्लोकात अतिशय उलटसुलट विधानं आहेत, पण त्याचा अर्थ आपण स्पष्टपणे जाणला आहे. आणि मग ते पाहताना अर्थात दोरी आणि साप यांचं उदाहरण देखील मी दिलं होतं. आणि त्या उदाहरणाद्वारे आपल्या लक्षात येतं की जगातील घटनेकडे पाहण्याचे 2 दृष्टिकोन असतात. एक भगवंताचा दृष्टिकोन असतो आणि एक आपला असतो. भगवंताचा दृष्टिकोन कसा असतो एकत्वाचा तेही जाणलं. विभूती आणि योग या संबंधात आपण त्यावेळेला इतर अनेक उदाहरणंही पाहिली होती. त्याच अध्यायात भगवंताने असं आश्वासन पण दिलं होतं की अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशा भक्तांचा योग मी संपन्न करतो, निश्चित करून घेतो. आणि ते करण्याचा अगदी सोपा मार्ग पण सांगितला होता. ते काय म्हणाले? जे काय करतोस ते मला अर्पण कर. यत करोसि यदस्नासी यत जुहोसि ददासि यत तपस्यसि कौंतेय तत्करोषि मदर्पणम. आणि भगवंतांनी पुढेही स्पष्ट केलं की ते काही भावाची भुके आहेत, वस्तूंचे नाहीत हो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. त्यांना काही द्या ना, फक्त ते वस्तूचे त्यांना वस्तूचं महत्त्व काहीच नाही आहे, भाव कसा आहे ते महत्त्वाचं आहे. आणि ते भावाचे भुकेले आहेत. नंतर भगवंतांनी 10व्या अध्यायात स्वतःचे 82 विभूती सांगितलेत बघा. 82 प्रत्येक वर्गातली एक वस्तू घेतली आणि तिथे भगवंताचं वास्तव्य कसं आहे ते आपल्याला सांगितलं. अहम आत्मा गुडाकेशपासून अगदी 38व्या श्लोकातलं मौनम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानवताम अहमपर्यंत. आणि सर्वात शेवटी हे पण सांगितलं की इतकं कशा लक्षात ठेवता, जिथे जिथे काही विशेषता दिसेल ना तिथे तिथे माझी विभूती आहे जाणा. आणि हे सगळं विश्व मी केवळ माझ्या एका अंशात धारण केलेलं आहे हे पण जाणा, असंही सांगितलं. साहजिकच अर्जुनाची उत्सुकता निर्माण झाली मनामध्ये फार मोठी की विश्व जर भगवंताने केवळ एका अंशामध्येच धारण केलेलं असेल ते सारण मला दाखवा ना, हे मला प्रत्यक्ष बघायची इच्छा आहे, अशी विनंती त्यांनी भगवंतांना केली. आणि मग त्याच्या विनंतीवरून भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली आणि 11व्या अध्यायात त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं. काय दाखवलं? प्रथम चांगलं रूप दाखवलं, मग ते रूप हळूहळू भयानक व्हायला लागलं, मग विराट झालं, पुन्हा चतुर्भुज झालं अर्जुनाच्या विनंतीवरून, आणि शेवटी पुन्हा मनुष्य रूपात ते आले.
हे सगळं काही त्याने पाहिलं. या अध्यायाचा अभ्यास करताना आपण जाणले की जेव्हा आपण मनाच्या माध्यमातून म्हणजेच वृत्तीच्या माध्यमातून जगाकडे पाहतो ना, तेव्हा सर्व भेदांचंच दर्शन होतं की मी वेगळा आणि इतरजण वेगळे, हेच दर्शन होतं. पण जर चैतन्याच्या माध्यमातून विचार केला तर सर्व विविधतेमधून एकच चैतन्य अभिव्यक्त होत असतं हे लक्षात येतं, हे जाणता येतं. हजारो हात, हजारो डोळे, या विविधतेमागे एकच क्रियाशक्ती, एकच चेतनाशक्ती आहे आणि एकच ज्ञानशक्ती पण आहे. हे जाणणं म्हणजेच विभूती आणि योग यांचे आणि हे विभूती आणि विश्व यांचे एकात्मतेचं दर्शन आहे. आता भगवंतांनी 11व्या अध्यायाच्या अगदी अंतिम श्लोकात हे पण स्पष्ट केलं बरं का, की योगमार्गाने मनाचं चैतन्यीकरण शक्य आहे. चैतन्यीकरण करणं तेच भक्तिमार्गाने सुद्धा सहजपणे प्राप्त करता येतं ना. त्यासाठी साधनाही सांगितली. 11व्या अध्यायातल्या 55व्या श्लोकात काय म्हणाले, मत्कर्म मत्परमो मद्भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यस्य माम एति पांडव. अगदी थोडक्यात मंडळी असं म्हणता येईल की ज्यांनी सगळी कर्म भगवंतांना फळासकट अर्पण केली, ज्याचं ध्येय केवळ परमप्राप्ती हेच आहे, आणि ज्यांनी सर्व आसक्ती पण सोडून दिली, जो पूर्णपणे निर्वैर झालेला आहे आणि जो परमेश्वराचा अनन्य भक्त आहे, अशाने भगवंताचं स्वरूप अगदी सहजपणे समजतं. आणि ह्याचाच विस्तार म्हणजे 12वा अध्याय आहे ना. 12व्या अध्यायात भगवंताने भक्तियोग अगदी कळसाल नेलं आहे बरं का. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत स्वतःला आपण देहधारी समजतो तोपर्यंत आपलं दैवतही सगुण साकारच असलं पाहिजे. सगुण साकाराचं वर्णन करणं, त्याची भक्ती करणं हे कम्पॅरेटिव्ह सोपी आहे ना. निर्गुण निराकाराची भक्ती करणं फार कष्टदायक आहे, हे पण त्यांनी सांगितलं. सगुण साकाराची भक्ती कशी करावी हे देखील त्यांनी 8, 9, 10 आणि 11 या श्लोकात अगदी स्पष्ट सांगितलं. आणि ज्ञानीभक्ताची लक्षणं शेवटच्या 8 श्लोकात अप्रतिमपणे मांडली. 12व्या अध्यायात भगवंतांनी सगुण साकाराबद्दल सविस्तर चर्चा केली आणि भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन मात्र 12व्या अध्यायात फक्त 3-4 श्लोकातच आलं. ते पूर्ण करण्यासाठी या 13वा अध्याय बरं का. आता एक काय, सगुण निर्गुण दोन्ही एकच आहे हो. सगुण निर्गुण एक गोविंदुरे. जो सगुण साकार आहे ना तोच निर्गुण निराकार सुद्धा आहे बरं का. म्हणजे आता सगुण साकार म्हणजे काय, विभूती स्थिती, आणि निर्गुण निराकार म्हणजे योगस्थिती. या योगस्थितीचं म्हणजे निर्गुण निराकार स्थिती कशी आहे याच्या स्वरूपाचं वर्णन भगवंतांनी 13व्या अध्यायात केलेलं आहे. 12व्या अध्यायाचा इथे आणखीन एक संदर्भ जाणला पाहिजे बरं का. म्हणजे या 2 अध्यायामधला संबंध अधिक स्पष्ट होतो. 12व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं ना, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. 12व्या अध्यायातला 7वा श्लोक होता. ज्याचं चित्त पूर्णपणे माझ्यामध्ये म्हणजेच भगवंतामध्ये लागलेलं आहे. जी काही कर्म करतो ना ती सर्व कर्म कोणासाठी करतात, सर्व कर्म भगवंतासाठी करतात आणि अनुसंधानसुद्धा कायमचं भगवंताचंच असतं. असे जे कोणी माझे भक्त आहेत ना त्यांना या मृत्यूरूपी संसार सागरातून मी उद्धार करतो. म्हणजेच या मृत्यूरूपी संसार सागरातून मी त्यांना वर काढतो असं परमेश्वर म्हणत आहेत. मृत्यू म्हणजे अर्थातच जन्म आणि मृत्यू हे सतत चालणारे जे फेरे आहेत ते, आणि संसार म्हणजे प्रकृतीमध्ये सतत जे परिवर्तन होत असतं ते. त्याच्या प्रभावाखाली जो आला तो संसारी माणूस. पण या परिवर्तनामुळे जराही जो विचलित होत नाही ना तो हे जाणतो की जन्म आणि मृत्यू केवळ शरीराचा होतो, माझा नाही. आणि तो या संसार सागरातून, या जंजाळातून आपोआप मुक्त होऊन जातो. हे जाणण्याची प्रक्रिया किंवा सांगण्याची प्रक्रिया म्हणजे या 13वा अध्याय बरं का. आता या 13व्या अध्यायामध्ये भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन आहे, ते आपण बघितलंच. अर्थात हा कसा आहे, अतिशय सूक्ष्म असं तत्त्वज्ञान आहे हो. त्यामुळे सर्वजण ते जाणण्याचे अधिकारी नक्कीच नाही आहेत आणि त्यांना सांगितलं तरी ते समजणार पण नाही. पण आता काय झालं आहे, 12व्या अध्यायातल्या अद्वैष्टा सर्व भूतानां मैत्र करुणेवपासून पुढे ज्ञानाची भक्ताची जी लक्षणं सांगितलीत आपण, ज्या ज्ञानी भक्तांनी काय काय अंगी बाळगलं पाहिजे त्या साधनं सांगितलेत. त्यामुळे काय झाले, आता आपलं अंतःकरण मोठ्या प्रमाणात शुद्ध झालं आहे हो, शुद्ध झालं आहे. आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये आता श्रद्धाही पूर्णपणे जागृत आहे. असा जो कोणी भक्त आहे ना, असा शुद्ध, श्रद्धावान, सूक्ष्मबुद्धी प्राप्त केलेला जो कोणी साधक आहे तोच निर्गुण निराकार स्वरूपाचा जाणण्याचा अधिकारी झाला ना. आणि म्हणून भगवंत स्वतः आता
हे निर्गुण निराकार स्वरूपाचं ज्ञान स्वतःच भगवंताला द्यायला सुरुवात करतात बघा. कारण शेवटी ज्ञानाशिवाय मुक्ती नाही हो. ज्ञानादेव तू कैवल्यम अशी श्रुतिवचन आहेच की. आता या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाकडे पण बोलूया. हरिओम.